हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दिशा क्लासेस. आज आपण स्टँडर्ड 9 मधील मॅथ्स पार्ट 1 मधील 5th चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स पाहणार आहोत. या पार्ट मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ड प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन सायमल्टेनियस इक्वेशन पाहणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचे हे पाहिलेले आहोत. ठीक आहे. आता वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला एक शाब्दिक उदाहरण दिलेलं असेल, त्याच्यानुसार आपण त्या इक्वेशन म्हणजे त्या ज्या काही क्वेश्चन आहे, शाब्दिक उदाहरण आहे, त्याचे सोल्युशन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आता हे कसे सॉल्व्ह करायचे, तर त्यासाठी सुरुवातीला काही स्टेप्स आहेत, त्या पहिल्या आपण स्टेप्स पाहून घेऊ. सी द फर्स्ट स्टेप काय आहे, रीड द गिवन वर्ड प्रॉब्लेम केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड इट. बघा, आता ही मेन स्टेप आहे. फर्स्ट व्हॉट वी हॅव टू डू हिअर, रीड द गिवन वर्ड प्रॉब्लेम. जो काही वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे तो रीड करायचा आणि त्याचा मिनिंग जो आहे तो आपण अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. बघा, नाही समजलं एक वेळा दोन वेळा तुम्हाला तो क्वेश्चन, तो वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला रीड करावा लागेल, कारण त्याच्यामध्ये कंडिशन्स मेन्शन केलेले असतात, त्यानुसार आपल्याला इक्वेशन तयार करायचे असतात. ठीक आहे. देन द सेकंड स्टेप दॅट इज from the given information use proper variables for the given quantities. आता ते काही या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम जो दिला असेल त्या ठिकाणी क्वांटिटीज असतील. क्वांटिटीज मीन्स द एज ऑफ द पर्सन, द क्वांटिटीज गिवन इन द रुपीज और डिस्टन्स, सच एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. मग त्यावेळी त्या ठिकाणी त्या क्वांटिटीज आहेत त्यांच्यासाठी प्रॉपर व्हेरिएबल्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. बघा, चॅप्टरचं नाव आहे आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, म्हणजे त्या ठिकाणी रिलेटेड दोन क्वांटिटीज असणार आहेत त्या ठिकाणी, आणि त्या दोन क्वांटिटीज साठी आपल्याला दोन प्रॉपर व्हेरिएबल्स कन्सिडर करावे लागतील. Then next that is form the mathematical statements from the above variables. आपण जे व्हेरिएबल्स घेणार, फॉर एक्झाम्पल एक्स वाय घेऊ शकतो, ए बी घेऊ शकतो, एम एन घेऊ शकतो, ते व्हेरिएबल्स घेऊन फर्स्ट म्हणजे त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये जी कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशन नुसार मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स आपण तयार करायचे. जे काही मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स दिलेले आहेत त्याचा वापर आपण त्या व्हेरिएबल्सशी करायचा आहे. त्याच्यानंतरची स्टेप येईल, यूज सुटेबल मेथड टू सॉल्व्ह दी इक्वेशन्स. बघा, आधीच्या स्टेप मध्ये काय केलं आपण, ह्या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम मध्ये जी कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशन नुसार त्या ठिकाणी आपण इक्वेशन्स तयार केले. ठीक आहे. आता इक्वेशन्स, दोन इक्वेशन्स होतील आपले, आणि ते दोन इक्वेशन्स आपण सुटेबल मेथड यूज करायची. आता कुठली मेथड आपण यूज करू शकतो, तर एलिमिनेशन मेथड यूज करू शकतो किंवा सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकतो. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला जी मेथड सुटेबल वाटेल, सोपी वाटेल, त्या मेथडने तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्या पुढे येईल फाइंड द सोल्युशन. सॉरी, म्हणजे ह्या ठिकाणी आपण ते इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर फायनल आन्सर आपल्याला मिळेल, म्हणजे व्हेरिएबलची ती व्हॅल्यू मिळेल, आणि ती व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला सोल्युशन असणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स इन बोथ द इक्वेशन्स अँड व्हेरीफाय अवर रिझल्ट. व्हेरिफिकेशन करायचं आहे, म्हणजे पडताळा घ्यायचा आहे. कशाचा, तर आपण ह्या सुरुवातीला इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड जे तयार केलं त्याच्यामध्ये जे काही सोल्युशन आलेलं आहे ते सोल्युशन म्हणजे त्या व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये घालायच्या आणि सॅटिस्फाईड होतं का पाहायचं, म्हणजे व्हेरिफिकेशन करायचं की त्या ठिकाणी आपण जे सोल्युशन काढलेलं आहे ते करेक्ट आहे का नाही. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय करायचं आहे, राईट द आन्सर. आता राईट द आन्सर म्हणजे काय, तुम्ही म्हणाल इथं फाइंड द सोल्युशन आपण केलेलं आहे, पण ह्या ठिकाणी आज आपण वर्ड प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. मग वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये जसा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे त्यानुसार आपल्याला स्टेटमेंट हे आन्सर मध्ये लिहावं लागेल. म्हणजे ह्या काही डेफिनेट स्टेप्स आहेत, ह्या स्टेप्स नुसारच आपल्याला ते इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. आता फक्त तुम्हाला नवीन स्टेप कोणती आहे, तर फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप ह्या तुम्हाला नवीन आहेत का, तर ह्याच्या आधीच्या एक्सरसाइज मध्ये आपण सुटेबल मेथड यूज करून सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केले होते. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन्स तयार करायचे आहेत, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम दिला असेल त्याच्या कंडिशन पाहायच्या आहे, कंडिशननुसार प्रॉपर व्हेरिएबल्स घ्यायचे आहेत आणि व्हेरिएबल्स घेऊन इक्वेशन तयार करायचे आहे. ठीक आहे. आता ह्या स्टेप समजवलेल्या आहेत, त्या आपण कशा त्याच्यात फॉलो करू पाहू. त्याच्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट 2 मधील फर्स्ट एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. सी, in an envelope there are some 5 rupees note and some 10 rupees notes.
एक एन्व्हलप आहे, त्या एन्व्हलप मध्ये 5 रुपीजच्या नोट्स आहेत आणि 10 रुपीजच्या नोट्स देखील आहेत. टोटल अमाउंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. बघा, म्हणजे 5 रुपीजच्या नोट्स काही असतील, 10 रुपीजच्या नोट्स काही आहेत, पण त्यांच्यापासून होणारी जी अमाऊंट आहे ती अमाऊंट 350 रुपीज आहे. सेकंड बघा पुढे काय दिलेलं आहे, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस दॅन 10 than the number of 10 rupees notes. एक मिनिट, इथं डबल आलेलं आहे. See the condition second. Number of 5 rupees notes are less by 10 than the 10 rupees notes. म्हणजे त्या ठिकाणी 5 रुपीज नोट्सची जेवढी संख्या आहे ती संख्या 10 रुपीजच्या नोट्स पेक्षा 10 ने कमी आहे. ही कंडिशन आपल्याला तिथे दिलेली आहे. ही सेकंड कंडिशन होईल. देन फाइंड द नंबर ऑफ 5 रुपीज अँड 10 रुपीज नोट्स. हा आपला क्वेश्चन आहे. बघा, आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, फाइंड दी नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स. म्हणजे त्या ठिकाणी 5 रुपीजच्या नोट्स किती आहेत आणि 10 रुपीजच्या नोट्स किती आहेत. बघा, एनव्हलप मध्ये 5 रुपीजच्या 10 रुपीजच्या काही नोट्स आहेत, पण त्यांची क्वांटिटी आपल्याला इथं दिलेली नाही. म्हणजे 5 रुपीजच्या 10 नोटा आहेत किंवा 15 नोटा आहेत असं काही दिलेलं नाहीये, पण काही आहेत. दॅट नंबर इज नॉट मेन्शन हिअर. तो नंबर दिलेला नाहीये आपल्याला. टोटल अमाऊंट दिली, त्याच्यात टोटल अमाऊंट किती आहे, 350 रुपीज नोट्स आहे. पण अजून एक कंडिशन दिली आपल्याला. काय दिलेली आहे, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस बाय 10 दॅन 10 रुपीज नोट्स. म्हणजे 5 रुपयाच्या नोटांची संख्या जी आहे ती संख्या 10 रुपयाच्या नोटांच्या पेक्षा 10 रुपये कमी आहे. ठीक आहे. आता ह्या कंडिशन नुसार देखील आपण इक्वेशन तयार करणार. पण क्वेश्चन काय बघा, फाइंड द नंबर ऑफ 5 रुपीज अँड 10 रुपीज नोट्स. आता जो क्वेश्चन आहे, ज्या क्वेश्चन मध्ये म्हणजे त्या क्वेश्चन मध्ये ज्या क्वांटिटीज आपल्याला विचारलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण व्हेरिएबल कन्सिडर करायचं असतं. म्हणजे इथे काय दिलेलं आहे, फाइंड द नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स. 5 रुपये नोटांची संख्या किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण ह्या ठिकाणी व्हेरिएबल कन्सिडर करणार. मीन्स हिअर वी राईट कन्सिडर द नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स. Number of 5 rupees notes is X and 10 rupees notes is Y. बघा, X 5 रुपीज नोटची संख्या आहे आणि 10 रुपीज किती आहे तर Y इतके 10 रुपीज आहे. आता पहिली काय सांगितली बघा कंडिशन, टोटल अमाऊंट इज. टोटल अमाऊंट इज किती अमाऊंट आहे बोला, 350 रुपीज. 350 रुपीज. आता बघा, फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की माझ्याकडे 5 रुपयाच्या 7 नोटा आहेत, तर माझ्याकडे अमाऊंट किती होईल बोला, 5 रुपयाच्या 35 रुपीज. 35 रुपीज. ओके. जर 5 रुपयाच्या माझ्याकडे 20 नोटा आहेत तर अमाऊंट किती होणार, 100. ठीक आहे. आता त्याऐवजी जर मी म्हटलं तर माझ्याकडे 5 रुपयाच्या X नोट्स आहेत तर माझ्याकडे ती अमाऊंट किती होणार, 5x. करेक्ट. म्हणजे 5 रुपयाची अमाऊंट आपल्याला 5x आली. मग 10 रुपयाची अमाऊंट किती येईल, 10y. ओके. टोटल अमाऊंट इज इक्वल टू 350. बघा, दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन काय मिळालेलं आहे इथं, 5x प्लस 10y इज इक्वल टू 350. आता याला आपण फर्स्ट इक्वेशन न घेता अजूनही याला आपल्याला सिम्प्लिफाय करता येते का बघा बरं. म्हणजे त्याचे कोएफिशियंट्स विचारात घ्यायचे आणि कोएफिशियंट्स हे कोणत्या नंबरने डिव्हिजिबल असेल तर त्याने डिव्हिजिबल म्हणजे डिव्हाइड करून त्याचं कन्व्हर्जन आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करू शकतो. असा कोणता नंबर आहे का बघा बरं ज्यांना आपण डिव्हाइड करू सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये त्याचं करू शकतो बोला, 10y. डिवाइड बाय 5 ने करू शकतो. सगळ्यांचे कोएफिशियंट्स मल्टिपल ऑफ 5 आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण डिवाइड बाय 5 ऑन बोथ साइड. एका साईडला करायचं नाही आपल्याला, जी क्रिया करायची आहे ती दोन्ही साईडला करावी लागते. आता 5 ने डिवाइड केलं
तर x राहिला. 10y ला पण 5 ने डिवाइड करायचं इज इक्वल टू 2y आणि 350 ला सुद्धा 5 ने डिवाइड करायचं. किती येईल? 5 7 जा 30. ओके, म्हणजे 70. दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणणार. ठीक आहे. आता पुढे काय सांगितले बघा, द रिलेशन ऑफ नंबर ऑफ नोट्स. आता नंबर ऑफ नोट्स सांगितलेले आहेत. 5 रुपीजच्या नोट्स किती आपण कन्सिडर केलेल्या आहेत? एक्स कन्सिडर केलेल्या आहेत, बरोबर. 10 रुपीजच्या नोट्स आपण वाय कन्सिडर केलेल्या आहेत. आता कंडिशन काय बघा, बाय सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन आपण कोणती घेणार आहोत? नंबर ऑफ नोट्स विच इज गिवन इन द एक्झाम्पल. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स. आता 5 रुपीज नोट्स म्हणजे कोण आहेत? एक्स. ओके. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस बाय 10. लेस बाय 10 मीन्स 10 ने कमी आहेत, मीन्स -10 केले. लेस दॅन 10 द नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. म्हणजे 10 रुपीजच्या नोट्स पेक्षा 5 रुपीजचे नोट हे 10 ने कमी आहेत. आता याला आपल्याला आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन कन्व्हर्ट करावं लागेल. करता येतं का बघा बरं. स्टँडर्ड फॉर्म ax प्लस by प्लस सी. आता प्लस सी च्या ऐवजी आपण इज इक्वल टू सी च्या फॉर्म मध्ये घ्यायचंय. म्हणजे इक्वेशन काय येऊ शकेल? x is equal to y plus 10. x इज इक्वल टू y प्लस 10. ठीक आहे, आपण ते घेऊ शकतो. चालेल. x इज इक्वल टू y प्लस 10. वी कन्सिडर दिस इज अवर सेकंड इक्वेशन. ठीक आहे. बरं, आता बघा बरं, x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. फर्स्ट इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन आहे. आपण कुठल्या मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो? बोला. Substitution method. सबस्टिट्यूशन मेथड पण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. सबस्टिट्यूशन मेथडने म्हटलं तर ही व्हॅल्यू आपल्याला कोणत्या इक्वेशन मध्ये घालावी लागेल? First. इक्वेशन मध्ये घालावी लागेल. ओके. सो हिअर वी राईट सबस्टिट्यूट धिस व्हॅल्यू. सबस्टिट्यूट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. काय आहे इक्वेशन फर्स्ट? इट इज x प्लस 2y इज इक्वल टू 70. आता x च्या ऐवजी आपण काय घेणार? वी रिप्लेस x बाय y प्लस 10 मीन्स y प्लस 10 प्लस 2y इज इक्वल टू 70. 2y and y are the like terms. y plus 2y किती येईल आन्सर? 3y. 3y plus 10 3y. is equal to 70. Okay, means 3y is equal to 70 minus 10 means 3y is equal to 60. 60. Correct. Then y is equal to Y is equal to 20. 20. Okay, म्हणजे 20. of y variable is 20. आता y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. अजून कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? बघा बरं. X. Means again we substitute X. this value. Substitute this value in equation In equation second. second. Correct. In equation second. Second equation काय आहे? तर x is equal to y plus 10. Y plus 10 means 20 plus 10 means x is equal to 30. ठीक आहे. आता आपण सोल्युशन फाइंड आउट केलं. लास्ट स्टेप काय? राईट द आन्सर. आता आन्सर आपण कसं लिहिणार? Write the answer. व्हॉट इज क्वेश्चन? फाइंड द नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स. आता 5 रुपीज नोट्स किती आहेत? X. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स इज इक्वल टू एक्स कन्सिडर केलंय म्हणजे किती आहेत? 30 नोट्स. 5 रुपीच्या नोट्स 30. 30. ओके. अँड नेक्स्ट वन दॅट इज नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. त्या किती आहेत? 20. 20. आता 20 note. व्हेरीफाय करू शकता. बघा बरं. 20 नोट्स 30 नोट्स कन्सिडर करा. इथे आपण जर x ची व्हॅल्यू
30 घेतली तर 5 3 जा 150 आले. ठीक आहे. y ची व्हॅल्यू 20 घेतली तर 20 10 जा 200 आले. ऍडिशन किती येते 0 5 3 आली का 350. Means here we verify that our answer is correct or not. ठीक है. Means here we get number of 5 rupees notes is equal to 30 notes and number of 10 rupees notes is equal to 20 notes. आलेलं आहे लक्षात. Then we see example number 2. The denominator of a fraction is 1 less than twice its numerator. बघा फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या ट्वाइस पेक्षा 1 ने कमी आहे. ही झाली आपली फर्स्ट कंडिशन. पुढे इफ 1 इज ऍडेड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिस्पेक्टिव्हली then the ratio of numerator to denominator is 3:5. This is our second condition. काय सांगितलेलं आहे, जर आपण 1 ऍड केला, कोणामध्ये ऍड केला, न्यूमरेटर मध्ये पण ऍड केला, डिनॉमिनेटर मध्ये पण ऍड केला, व त्यावेळी जो तयार होणारा रेशो आहे त्या रेशोची व्हॅल्यू 3:5 आहे. ही झाली आपली सेकंड कंडिशन. फाइंड द फ्रॅक्शन. क्वेश्चन काय आहे, फाइंड द फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शन कशाने तयार होतो सांगा बरं. फ्रॅक्शन तयार होण्यासाठी ह्या ठिकाणी आपल्याला न्यूमरेटर पण माहित पाहिजे आणि डिनॉमिनेटर पण माहित पाहिजे. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी कोणत्या दोन क्वांटिटीज आपल्याला दिलेल्या आहेत, numerator and denominator. Okay, means here we consider that is numerator is x, numerator is x and denominator is y. ठीक आहे. then what is our original fraction. आता ओरिजिनल फ्रॅक्शन काय येईल आपला, न्यूमरेटर मी x घेतला, डिनॉमिनेटर मी y घेतला, तर फ्रॅक्शन काय तयार होईल सांगा बरं, बोला. 2x no 2x minus 1 नाही, अजून Original गेलो नाही आपण. एक मिनिट शिवानी, आपण पुढे नाही गेलेलो. आपण काय कन्सिडर केलं, न्यूमरेटर x आहे, डिनॉमिनेटर y आहे, मग फ्रॅक्शन काय झाला आपला x अपॉन y. ठीक आहे. पुढच्या त्या कंडिशन आहे हा, मीन्स ओरिजिनल फ्रॅक्शन इज x अपॉन y and here we have to find that original fraction. आणि तोच ओरिजिनल फ्रॅक्शन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे, x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आता आपण कंडिशन्स बघणार. व्हॉट इज फर्स्ट कंडिशन, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. इथपर्यंत जी आहे दिलेले ही आपली फर्स्ट कंडिशन आहे. मीनिंग काय, जो डिनॉमिनेटर आहे फ्रॅक्शनचा, डिनॉमिनेटर म्हणजे कोण, y, इज म्हणजे हा डिनॉमिनेटर y हा न्यूमरेटरच्या ट्वाइस पेक्षा 1 ने लेस आहे. न्यूमरेटर आहे x, त्याची ट्वाइस काय येईल, बोला. ट्वाइस ऑफ न्यूमरेटर 2x लेस दॅन 1 2x मीन्स 2x minus 1. ठीक आहे. मीन्स फ्रॉम फर्स्ट कंडिशन. बघा फर्स्ट कंडिशन काय दिली, परत मी रीड करतेय. ह्या ठिकाणी द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज y. We write here denominator of fraction is means y is 1 less, एक ने कमी आहे, 1 less than twice the numerator. न्यूमरेटर आहे x, त्याचा ट्वाइस होईल 2x. ठीक आहे. आता हे इक्वेशन आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेणार आहोत किंवा असंच ठेवू, याला इक्वेशन आपण फर्स्ट म्हणू, कारण हे इक्वेशन आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडनं सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगी पडेल. ही झाली फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय बघा बरं, पुढे काय दिलेलं आहे. व्हॉट इज सेकंड कंडिशन गिवन हियर, इफ 1 इज ऍडेड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता आपला ओरिजिनल फ्रॅक्शन आहे x अपॉन y. ठीक आहे. आता काय करायचं आहे, 1 इज ऍडेड टू बोथ, दोघांच्या मध्ये 1 ऍड करायचं आहे. मीन्स वी राईट हियर x प्लस 1 अपॉन y प्लस 1. देन दॅट रेशो, which ratio, that is the numerator to denominator, that ratio is 3:5, means we write here 3 upon 5. 3 upon 5. Okay, means what we get here, x plus 1 upon y plus 1 is equal to 3 upon 5. आता ह्या ठिकाणी आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू.
5x plus 5 is equal to 3y plus 3. We write it in standard form, means we take the variables on left side and constant on right side. Means what we get here, बघा बरं, 5x जो 3y आहे तो मी लेफ्ट साइडला घेतला, तो मायनस झाला. 3 ऍज इट इज घेतलेला आहे. 5 आहे हा लेफ्ट कडून राईट कडे आला, तो -5 झाला. ओके, मीन्स 5x minus 3y is equal to -2. This is our second equation. बघा, तुम्ही घाई गडबडीमध्ये काय करता सांगते इथं, 5x minus 3y ची सबट्रॅक्शन करता, पण हे दोघं लाईक टर्म्स नाही, त्यांचे व्हेरिएबल्स वेगळे आहेत, त्यामुळे हे इक्वेशन आपल्याला इथं आहे असंच ठेवावं लागतं. मीन्स 5x minus 3y is equal to -2. हे झालं सेकंड इक्वेशन. बघा बरं, फर्स्ट इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन आहे, कुठल्या मेथडनं आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल? बोला, कोणती मेथड सोपी वाटतेय? बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड. Substitution. Correct. Substitution method. We substitute here. See, in equation first, the value of y is already given in the form of x. Equation first मध्ये y ची व्हॅल्यू x च्या फॉर्म मध्ये दिली. Means we substitute the value of y in equation second. Okay. Means we write the second equation here again. That is 5x minus 3y is equal to minus. Okay. Then we put the value of y. What is here value of y? 2x minus 1. Means we write 5x as it is. Minus 3 in bracket 2x minus 1 is equal to -2. Okay. 5x 3 2s are 6 means minus 6x minus 3 1s are 3 means minus minus become plus, it is 3 is equal to -2. बघा बरं आता काय व्हॅल्यू येईल? 5x minus 6x आन्सर किती येईल? -x. -x. करेक्ट. Minus x is equal to 3 घ्यायचा आहे राईट साइडला, मीन्स -3. मीन्स वी विल गेट हियर -x is equal to -5 मीन्स x is equal to x ची व्हॅल्यू किती आली? 5 plus 5 5. आली. आता एक व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट केली, सेकंड म्हणजे y व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मीन्स अगेन वी सबस्टिट्यूट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्ही घालू शकता. ठीक आहे, आपण इक्वेशन फर्स्ट घेतलं. व्हॉट इज इक्वेशन फर्स्ट? दॅट इज y is equal to 2x minus 1 means 2 into 5 minus 1. 2 5s are 10. 10 minus 1 means 9. Means y, the value of variable y is a 9. Okay. Then we have to write the answer. What is question here? Find the fraction. Fraction means we have to find the original fraction. What is original fraction? बघा बरं, ओरिजिनल फ्रॅक्शन X upon 9. X upon y. x upon y. X upon y means we put the value. The value of x is 5 upon 9. म्हणजे जो आपल्याला ओरिजिनल फ्रॅक्शन काढायला सांगितला होता तो किती आला या ठिकाणी? इट इज 5 upon 9. See the example number 3. The sum of ages of Priyanka and Deepika is 34 years. आता ह्या ठिकाणी 2 पर्सन्स आहेत, प्रियंका आणि दीपिका. या दोघांच्या एजची ऍडिशन 34 इयर्स आहे. ठीक आहे, ही फर्स्ट कंडिशन आहे. सेकंड काय आहे? प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर्स. प्रियंका इज एल्डर. एल्डरचा मिनिंग काय घ्या? बोला, त्याचा स्टेटमेंटचा अर्थ काय झाला? प्रियंका इज एल्डर टू, येस करेक्ट, मोठी आहे. प्रियंका इज एल्डर टू दीपिका म्हणजे प्रियंका ही दीपिका पेक्षा मोठी आहे, पण किती वर्षांनी मोठी आहे? इट इज 6 years old. ओके, मीन्स प्रियंका इज एल्डर टू दीपिका देन हियर बाय 6 years. देन फाइंड देअर टुडेज एजेस. आपल्याला काय क्वेश्चन आहे?
फाइंड देअर टुडेज एजेस. आपल्याला त्यांचे दोघींचे आजचे वय फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन आहे आपल्याला आजचे वय फाइंड आउट करायचे आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण कन्सिडर काय करणार बोला बोला. प्रियंका आणि दीपिका हे 2 पर्सन्स आहेत. Priyanka is equal to X. ओके. म्हणजे दोघींचे आपल्याला एज कन्सिडर करावे लागतील. कन्सिडर प्रियंका's टुडेज एज. कन्सिडर प्रियंका's today's age is equal to X years. Okay. And here Deepika's today's age. Deepika's today's age. दीपिकाचं एज ह्या ठिकाणी आपण Y years कन्सिडर केलं. ठीक आहे. आता फर्स्ट कंडिशन काय बघा बरं. The sum of ages of Priyanka and Deepika is 34 years. फर्स्ट कंडिशन नुसार काय इक्वेशन होईल. X plus Y is equal to 34. करेक्ट. X plus Y is equal to 34. का तर दोघींची ऍडिशन ही 34 इयर्स आहे. हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. आता सेकंड कंडिशन काय बघा बरं. सेकंड कंडिशन काय बघा. Priyanka is elder than Deepika by 6 years. 6 इयर्स. म्हणजे प्रियंका मोठी आहे दीपिकापेक्षा. किती वर्षांनी मोठी आहे. 6 इयर्सनी मोठी आहे. म्हणजे त्या दोघींच्या एज मधला डिफरन्स किती आला. 6 इयर्स आला. बरोबर आहे. म्हणजे त्यांचा डिफरन्स इथे आला 6 इयर्स. सेकंड कंडिशन समजली का बघा. प्रियंका मोठी आहे म्हणून सांगितलं दीपिकापेक्षा 6 वर्षांनी. म्हणजे दोघींच्या एज मधला डिफरन्स किती आहे 6 इयर्स. ठीक आहे. आता कोणत्या मेथडने सॉल्व्ह कराल बघा. Elimination method. करेक्ट. एलिमिनेशन मेथड. आता इथं कोणतं व्हेरिएबल घालवायचं ते तुम्ही डिसाईड करायचं. कारण दोन्ही व्हेरिएबल्स पाहिले तर Y. मध्ये इक्वल कोएफिशियंट आहे. ठीक आहे. बरं आता वाय जर आपल्याला घालवायचं असेल दोघांना सेम साइन आहे. म्हणजे आपण कोणती प्रोसेस करावी लागेल एलिमिनेशन साठी. Addition. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता हे दोन्ही इक्वेशन आपण ऍड करणार. ठीक आहे. मीन्स वी राईट हिअर फर्स्ट इक्वेशन इज x plus y is equal to 34. सेकंड इक्वेशन x minus y is equal to 6. ऍडिशन केली 6 plus x 2x plus y minus y cancel and 34 plus 6 means 40. Okay. Then what is value of x? x ची व्हॅल्यू किती येईल 20. x ची व्हॅल्यू 20 आली. अगेन वी सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन एनी इक्वेशन. कोणतं इक्वेशन घ्यायचं बघा बरं मग. कोणत्या इक्वेशन मध्ये सेकंड तर सेकंड. ओके. व्हॉट इज सेकंड इक्वेशन. x minus y is equal to 6. x ची व्हॅल्यू 20 minus y is equal to 6. Means here minus y is equal to 6 minus 20. किती आन्सर येईल बघा बरं. 14. y is equal minus 14. आता दोघांना मायनस साइन आहे ते कॅन्सल झालं. मीन्स y is equal to 14. बघा सोल्युशन आपल्याला मिळालं. x ची व्हॅल्यू 20 आली. y ची व्हॅल्यू 20 आली. सॉरी y ची व्हॅल्यू 14 आली. आता ह्या ठिकाणी आपल्याला राईट दी आन्सर. आता आन्सर लिहायचं आहे. क्वेश्चन काय आहे. फाइंड देअर प्रेझेंट एज. सो हिअर वी राईट प्रेझेंट एज ऑफ प्रियंका अँड दीपिका. and Deepika is किती आलेले सांगा बरं. Priyanka 20. Yes. Deepika 14. No, we have to mention here unit. Unit सांगितले पाहिजे. 20 years and 14 years. 14 years. ठीक आहे. म्हणजे प्रियंकाचं एज 20 इयर्स आलं. दीपिकाचं एज ह्याकडे 14 इयर्स आलं. ठीक आहे. ह्या व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन मध्ये घालून व्हेरिफिकेशन करू शकता.
Then we see example number 4. आता example number 4 पहा. The total number of lions and peacocks in a certain zoo is 50. झू म्हणजे ह्या ठिकाणी प्राणी संग्रहालय आहे. प्राणी संग्रहालयामध्ये लायन्स आणि पिकॉक्स या दोघांची संख्या 50 आहे. ठीक आहे. पुढे द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. सेकंड कंडिशन जरा इंटरेस्टिंग आहे पहा. काय सांगितलेलं आहे? द टोटल नंबर ऑफ their leg इज 140. म्हणजे is त्या ठिकाणी 140. त्यांचे जे पाय आहेत, पिकॉक काही आहेत, लायन्स काही आहेत, त्यांचे जे एकूण लेग्स आहेत त्या एकूण लेग्सची संख्या 140 आहे. फाइंड द नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स इन द झू. म्हणजे त्या झू मध्ये लायन्स किती आहेत, पिकॉक किती आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. मिनिंग समजला असेल? मिनिंग समजला का क्वेश्चनचा? आता ह्या हो, ठिकाणी कोण व्हॅरिएबल कशासाठी कन्सिडर करावं लागेल सांगा बरं मला. फाइंड द नंबर ऑफ Lions and yes means we lions and peacock. okay we consider here number of lions and peacocks. Mean consider the number Number of legs of lions and no we consider here number of lions and peacock. Then we see what is the number of their legs. Okay, the number of lions is equal to, he consider here x. Okay, and the number of peacock, here we consider the number of peacocks in zoo is y. Okay, first condition काय बघा बरं. फ्रॉम फर्स्ट कंडिशन एक्झाम्पल मध्ये काय दिलेली आहे? total number of there is 50. Yes, total number of both means lion and peacocks are 50. Means what we write here? काय लिहिलं पाहिजे आपल्याला? X plus y is equal to Correct. X plus y is equal to 50. 50. ठीक आहे. आता हे फर्स्ट इक्वेशन झालं. आता सेकंड इक्वेशन इंटरेस्टिंग आहे. मग अशीच म्हटलं मी. काय इंटरेस्टिंग आहे? See the sum of number of lion leg is 4 and number of peacock Total leg is 2. number of legs लायन is 140. पिकॉक यांच्या लेग्सची ऍडिशन. मग लायन, एका लायनला किती लेग्स असतात? 4 4 असतात. ठीक आहे. आता इथे एकूण किती लायन आहेत? x आहेत. मग एक्स लायनची किती X. लेग्स होतील? बोला. लायनचे लेग्स एकूण किती होतील? ह्या ठिकाणी एक्स लायन्स आहेत. एका लायनला 4 लेग्स आहेत. मग किती लेग्स होतील एकूण? 4x. बरोबर आहे ना? फॉर एक्झाम्पल कन्सिडर केलं एका लायनला 4 लेग्स आहेत आणि त्या झू मध्ये 5 लायन्स आहेत. लेगची संख्या किती होईल लायनची? 5 4 जा 20 लेग्स होतील. प्रत्येकाचे 4 4 झाले. असे 5 लायन्सचे 20 झाले. म्हणजे ह्या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन केलं. ओके, the number of legs of lion is equal to 4x and total number of legs of peacock किती येईल? 2x number of legs 2y of peacock किती येईल? बोला. 2y करेक्ट, 2y. आणि त्या सगळ्यांची ऍडिशन किती आहे? 4x plus 2y is equal to 140. करेक्ट, 4x plus 2y is equal to 140. 140. सेकंड. आता मला सांगा आपण कोणत्या मेथडने इक्वेशन सॉल्व्ह करूया? एलिमिनेशन मेथड न करूया? Elimination method. बर, आता एलिमिनेशन हो. करायचंय. मग तुम्ही ठरवा x चं एलिमिनेशन करायचं का y चं करायचं? बोला. y बर, y चं करू. ओके, आता फर्स्ट प्रेफरन्स y आलाय. आता y ला एलिमिनेट करायचं असेल तर y ला कोएफिशियंट किती आला पाहिजे? इक्वेशन सेकंड कडे बघा आणि सांगा. 2. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? 2 multiply by 2. येस, बाय 2 इक्वेशन फर्स्ट. ओके, आता 2 ने मल्टिप्लाय केल्यावर इक्वेशन काय मिळेल? दॅट इज हिअर राईट. 2x plus 2y is equal to 100.
Yes, 2x plus 2y is equal to 100. This is our third equation. ठीक आहे. आता बघा बरं, थर्ड इक्वेशन तयार झालं. सेकंड इक्वेशन आहे, कोणती प्रोसेस केली पाहिजे एलिमिनेशन ऑफ y साठी? दोघांना सेम साइन आहे. Subtraction of equation 2 and 3. Subtraction of We write here subtract equation 2 and 3. ठीक आहे. आता त्यांची अरेंजमेंट करून घेऊ आपण. सेकंड इक्वेशन आहे 4x plus 2y is equal to 140. थर्ड इक्वेशन आहे 2x plus 2y is equal to 100. Subtraction means we write here minus and we change the sign of each term present in second equation. Okay, means plus 2x become minus 2x, plus 2y become minus 2x, 100 become minus minus 2 100. Okay, आता 4x minus minus 2x किती येईल? 4x minus 2x minus 2x minus 2x. नुसता 2x येईल, मायनस काय येईल बरं? हा 4 ला साइन प्लस आहे. ओके, 4x minus 2x म्हणजे फक्त 2x येईल, प्लस 2y आणि हा खाली जो दिलेला आहे तो साइन विचारात घ्यायचा. प्लस 2y minus 2y कॅन्सल. 140 minus 100 सबट्रॅक्शन किती येईल? 40 40. minus 40. मीन्स x is equal to 40 ला 2 ने डिवाइड 20. 20. X is equal of x is equal to 20. Then we find the value of y by substituting this value. Substitute this value in any equation. Which equation we take here? first equation. Okay, this value in equation first. First equation काय आहे? x plus y X plus Y equal 50. ठीक आहे. आता x म्हणजे 20 plus y is equal to 50. Means what is the value of y? 50 50 minus Y is equal to 30. yes, y is equal to 50 minus 20 is equal to 30. हा. आता क्वेश्चन 30. काय आहे बघा, क्वेश्चन काय आहे? फाइंड द नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक्स. आता बघा बरं, फर्स्ट कंडिशन आपलं व्हेरिफिकेशन करू. द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक इन झू इज 50. टोटल करा 20 plus 50 50. Okay, it's correct. Means we write the final answer. What is question? Number of lions and number of peacocks. So here we write peacock, number of lions lions and peacock in zoo is lions किती आलेला आहे? 20 lions 20 20 and 30. respectively. बघा बरं आलंय का लक्षात एक्झाम्पल? हो आले. ओके. Now we take मॅडम 2 मिनिटं फोर्थ एक्झाम्पल दाखवा ना. see the example number 5. Sanjay gets a fixed monthly income. Every year there is a certain increment in his salary. संजय हा एक पर्सन आहे, त्याचा मंथली एक फिक्स पेमेंट आहे, त्याचा जो इन्कम आहे तो फिक्स आहे. ठीक आहे. अँड एव्हरी इयर देअर इज अ सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी. बघा आपण पप्पांच्याकडून किंवा मम्मीकडून शब्द ऐकतो बघा, ह्या वर्षी माझी सॅलरीचं इन्क्रीमेंट एवढं झालं असं म्हणतात का? म्हणतात का? माझ्या पेमेंटमध्ये इन्क्रीमेंट एवढी झाली. बरोबर आहे. इन्क्रीमेंटचा अर्थ काय? की पगार त्या ठिकाणी वाढतो. आता 2 कंडिशन आहेत. पहिला काय, तर त्या संजयला एक फिक्स अमाऊंट मध्ये इन्कम प्रत्येक महिन्याला मिळतो. ठीक आहे. आणि प्रत्येक वर्षी त्याचं जे इन्क्रीमेंट आहे ते पण काही ठरलेलं आहे. एक सर्टन इन्क्रीमेंट त्याचं होत असतं. ते पण ठराविक इन्क्रीमेंट आहे. म्हणजे असं नाही की पहिल्या वर्षी 1000 रुपये केलं, दुसऱ्या वर्षी 2000 केलं, असं नाही. तर फिक्स आहे. पहिल्या वर्षी 1000 होणार, तर दुसऱ्या वर्षी किती होईल इन्क्रीमेंट, तर तो आपण कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे. आफ्टर 4 years 4 वर्षानंतर हिज मंथली सॅलरी वॉज 450 रुपीज.
4 वर्षानंतर संजयची जी सॅलरी आहे ती 4,500 रुपये आहे. अँड आफ्टर 10 इयर्स 10 वर्षानंतर हिज मंथली सॅलरी बिकम 5,400 रुपीज. म्हणजे 4 वर्षानंतर त्याची सॅलरी 4,500 होतीये, 10 वर्षानंतर त्याची सॅलरी 5,400 रुपये होतीये. देन फाइंड हिज ओरिजिनल सॅलरी अँड इयरली इन्क्रीमेंट. काय फाइंड आउट करायचं आहे बघा बरं. त्याची जी ओरिजिनल सॅलरी आहे, जी मंथली त्याला मिळते, ती फाइंड आउट करायची आहे. आणि इयरली इन्क्रीमेंट किती होतं ते सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. मग आता आपल्याला इथं काय कन्सिडर करावं लागेल, कोणत्या क्वांटिटीज घ्याव्या लागतील बघा बरं. कन्सिडर, आता ओरिजिनल सॅलरी विचारली आपल्याला. ओरिजिनल सॅलरी माहितीये का? संजयला एवढा पगार फिक्स आहे असं माहितीये का? नाही. ओरिजिनल सॅलरी माहितीये का आपल्याला? नाही. मग त्यासाठी आपण एक व्हेरिएबल कन्सिडर करायचं. ओके, मीन्स हिज ओरिजिनल सॅलरी इज X रुपीज. ओके, त्याची ओरिजिनल सॅलरी X रुपीज आहे. आणि इयरली इन्क्रीमेंट किती असेल ते माहितीये का आपल्याला? वर्षाला किती रुपये पगार? Y रुपीज. येस. अँड इयरली नाही. इन्क्रीमेंट माहित नाही म्हणून आपण कन्सिडर केलं. इयरली इन्क्रीमेंट इज Y रुपीज. Y ओके, रुपीज. आता फर्स्ट कंडिशन काय दिली बघा बरं. फर्स्ट कंडिशन काय आहे? आफ्टर 4 इयर्स 4 वर्षानंतर त्याची सॅलरी किती His होते? monthly salary आफ्टर was 4 इयर्स ही rupees सॅलरी इज 4,500. 405. किती वर्षानंतर? 4 वर्षानंतर. 4,500. ठीक आहे. 4 years. म्हणजे प्रत्येक महिन्याला ऐका, 4 इयर्स आफ्टर 4 इयर्स हिज मंथली सॅलरी वॉज. बघा, आफ्टर 4 इयर्स 4 वर्षानंतर त्याची मंथली सॅलरी 4,500 रुपये होती. ठीक आहे. आता त्याचा फिक्स इन्कम आहे तो तोच राहणार आहे. म्हणजे फिक्स सॅलरी, त्याची ओरिजिनल सॅलरी किती आहे? X रुपीज आहे. ठीक आहे. पहिल्या वर्षी त्याचे Y रुपीज इन्क्रीमेंट झालं. सेकंड इयरला ते 2Y होईल, थर्ड इयरला 3Y होईल, फोर्थ इयरला किती होणार? 4y. 4Y. मग आफ्टर 4 इयर्स ही ज सॅलरी इज 4,500. म्हणजे कोणाची ऍडिशन? ओरिजिनल सॅलरी प्लस इयरली इन्क्रीमेंट. मग आता 4 वर्षानंतर इन्क्रीमेंट किती होणार? 4Y. कारण पर इयर इन्क्रीमेंट होतो Y. 4y. 4 इयर्स किती होणार? 4Y. मीन्स फ्रॉम फर्स्ट कंडिशन हियर वी गेट X plus 4Y is equal to 4,500 रुपीज. ओके, आता सेकंड कंडिशन काय बघा बरं. फ्रॉम सेकंड कंडिशन बघा, व्हॉट इज सेकंड? 10 years his monthly salary became 5,400 rupees. आफ्टर 10 इयर्स 10 वर्षानंतर म्हणजे त्याची ओरिजिनल सॅलरी Xच राहिली. मग 10 वर्षानंतर त्याचं इन्क्रीमेंट किती होणार? बोला. 10y. 10y. is equal to 5,400. 10Y. This is our second equation. बघा, आता आपल्याला व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. तुमच्या समोर इक्वेशन फर्स्ट आहे, इक्वेशन सेकंड आहे. काय करणार आता आपण? कुठली मेथड घेऊ शकतोय? Elimination method वापरणार मॅडम आपण. डायरेक्ट आपण एलिमिनेशन करू शकतोय. डायरेक्ट एक्सचं एलिमिनेशन करू शकतोय. का? तर एक्सचा कोएफिशियंट सेम आहे आणि साइन पण सेम आहे. साइन सेम आहे, मग एलिमिनेशन करण्यासाठी कोणती प्रोसेस घ्यावी लागेल? Subtraction. करेक्ट. Subtraction. Subtraction. So here we write subtract equation first and second. दोघांचं सबट्रॅक्ट And करायचं second. आहे. ठीक आहे. फर्स्ट इक्वेशन आहे x plus 4y is equal to 4,500. सेकंड इक्वेशन आहे x plus 10y is equal to 5,400. सबट्रॅक्शन मीन्स वी राईट मायनस. साइन चेंज केले. ठीक आहे. x minus x कॅन्सल. 4y minus 10y किती येईल? Minus 6y. Minus 6Y. minus 6y. ओके. 4,500 minus 5,400 किती येईल सबट्रॅक्शन?
1,300. नीट सबट्रॅक्शन करा. 5,400 मधून 4,500 मायनस करा. -900. करेक्ट, -900. ठीक आहे. 900. आता y ची व्हॅल्यू काढायची आहे. मीन्स -900 अपॉन 6 -6 डिव्हिजन करून y ची व्हॅल्यू सांगा किती येते बघा बरं. y इज इक्वल टू किती आला आन्सर? 150. करेक्ट, 150. आता y ची व्हॅल्यू मिळाली. आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सबस्टिट्यूट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. मी आता फर्स्ट इक्वेशन घेतली. ओके, काय आहे इक्वेशन फर्स्ट? दॅट इज x प्लस 4y इज इक्वल टू 4,500. आता y ची व्हॅल्यू घ्यायची आहे. मीन्स वी राईट x ॲज इट इज. x प्लस 4 into 150 इज इक्वल टू 4,500. बघा, x प्लस 4 into 150 मल्टिप्लिकेशन किती येईल? 600 is equal to 4,500. Means what is the value of x? x ची व्हॅल्यू किती येईल? 4,500 3,900. minus 6,000 3,000. किती येईल? 1,900. 3,900. ओके, काय बरं x म्हणजे काय आहे? Original salary. ओरिजिनल हिज मंथली सॅलरी. ठीक आहे. आता क्वेश्चन काय? फाइंड हिज ओरिजिनल सॅलरी. ओरिजिनल म्हणजेच इनिशियल सॅलरी. ठीक आहे. इथे लिहू आपण हिज मंथली सॅलरी. मंथली सॅलरी इज 3,900 रुपीज. आणखीन काय विचारलेलं आहे? अँड इयरली इन्क्रीमेंट. Yearly increment. वर्षाचं Yearly increment. येस, इन्क्रीमेंट किती आहे? 150. 150. रुपीज 150. इन्क्रीमेंट इज 150 रुपीज. बघा बरं, बोलत बोलत आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे. वाटते का एक्झाम्पल अवघड आहे? फक्त तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे या नाही. ठिकाणी? की कंडिशन्स नुसार इक्वेशन तयार करायचे. बरोबर आहे. आणि इक्वेशन सॉल्व्ह केले की तुम्हाला इक्वेशन सोडवता येतात. म्हणजे आजच्या पार्ट मध्ये फक्त तुम्हाला इक्वेशन्स तयार करता येणं हा महत्वाचा पार्ट होता. ठीक आहे. एक्झाम्पल समजलंय? हो हो. हो मॅडम. अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल नंबर 1 to 5 हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आणि जे नेक्स्ट एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू. कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.